बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या, नाही जमलं. काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही. जेवाय बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. हो, काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली, काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. आवला जाईना ते भेटाता कवर. उलट्या पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले, आहे अजून. मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पेत नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली. फक्त खरेची आई मिली. कोणी उठायचं महापौराला डॉक्टर करा. डॉक्टरचं बरं कुठे डॉक्टर होत असेल, त्याला मार्क नको कटवान घ्या. 48% मार्क पडले ते अडपाटाला 8 घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला. त्याला भेजाच नाही, खराब भेजायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. हा करतो प्रयत्न, ते अडपाट ते. 48% मार्क पडले, ते 8 घातलं पाहिजे. त्यानं झक मारली, मेडिकलला घातलं. कशाचे जोराव पैसे, त्याला भेज आहे का. ते केलं डॉक्टर, त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती, त्यालाच भेजा नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यानं लगेच पहिला दणका, झोपा. उभ्या ना काही नाहीच, झोपा. पहिला दणका, झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप. आणि ते छाती उठू ना, तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, ओढा परत, सोडा मोकळं, ओढा परत, पालते व्हा, उताणे व्हा, सरळ व्हा, महक पहा. काय होतं तुम्हाला. मग आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का काय होतं. आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद आहे तिथंच राहते टेबलाला, आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परादिशी परत आले का झोपा. उभ्यानं काही नाहीच. काला माणसं नीट होती. काय झालंय महाराज, पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळे चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली. याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला, चांगल्या माणसांना त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली, अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेली का 2-4 महिने. पहिल्या महिन्यात आता बाळ बनवायचं बरं का, आता परत घोटाळा नाही करायचा, आता बनवून दाखवतो बाळ. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं, लिहून घ्या. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात. कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं.
ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी म्हणून जगामध्ये 3ऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सुमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. हा कितो महिना लागला आता. चला घड्याला नाही चौथा लागला घ्या. हा ऐका आता पहिल्या महिन्यात आता बाळ बनवूनच दाखवतो पटकन, कीर्तनात लवकर पोरं होत्या. पहिल्या महिन्यात डोकं येतं, 2ऱ्या महिन्यात करचरण येतात, 3ऱ्या महिन्यात लिंग येतं, 4थ्या महिन्यात हस्ती येतात, हस्ती म्हणजे हाडं, 5व्या महिन्यात त्वचा येते स्किन, 6व्या महिन्यात महिला मंडळ. बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो, ते डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. त्याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात त्यान पंप विसरून या. पटकन पुढे जातो. 7व्या महिन्यात बाळाला सप्तधातू येतात, 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होते तर स्मरण होतं आणि तो देवाला प्रार्थना करतो, देवा मला बाहेर काढ. 9वा अध्याय मातेच्या उदरकोरी पचून विष्ठेच्या दात्री आणि बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हात ओला करते, हात गार पाण्यानं असं बाळावर शिपडते, शिपडावं लागतं. तो शिपडला का ते कार्ट सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन तुला काय घे नाही, मी आता बाहेर आलोय. आणि बाळ बाहेर आल्यावर तिथं आजीबाई लागते म्हणून बाळ आल्या बाहेर आल्यावर ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते म्हणून महिला मंडळ जन्माला आलेलं बाळ 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. त्याच्या बापाला सुद्धा 5वी पर्यंत ते बाळ झाकून ठेवावं लागतं. त्याच्या कपाळावर 5वीच्या दिवशी सटवी लिहायला येत असते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101 ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा काळे गोरे पण फिटवणे. आता ह्या 5-10 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला. सटवीनं ते बंद करून टाकले कारण तिच्या डोक्याच्या बाहेर झालं काय लिहिलं. कारण आता सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग हॉस्पिटलमध्ये बाळानं डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बिलागलं बाटलीला तर भाताव सुद्धा दारूच वतली तेव्हा कावळ्यानी डेअरिंग केली, नाही तर कावळा शिवाला. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? यश. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर नाव ठेवलं, त्याचं नाव यश ठेवलं. पुरावा अध्याय नंबर 18 अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. घरी गेल्यावर ओव्या नंबर सगट लिहून घ्या आणि घरी गेल्या उचका खरं सांगतो का लबाड्या. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाका ओ देत उठे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, त्याला यश हे नाव ठेवलं आणि त्या यशला पहिली चिटकली माया. यश होता शिव, तो गुतला मायेत, त्याच्यामुळे तो झाला जीव आणि ह्या जीवाला शिव होण्यासाठी करावं लागतो त्याचं नाव काकडा. आता मूळ कोण आहे? शिव. मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली? माया. आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका. हा होता ब्रह्म. याला आजीने एक दिला झटका. याची आजी याला काय म्हणली माहिती का? तुझं बिस्किट, तुझं. पहिला दणका त्याला कोणचा दिला? तुझं. तू. ते म्हणलं माझं. हो, मग पहिला शब्द तयार झाला तू, मी, तुझा, आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे. मी, तू, तुझा. मग हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काळ होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत?
आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू चौथा येड्या. अरे 3 मेले, तू एकटाच राहिलाय. ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शामड्या? ए दरिद्री, ए भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशीत, अरे आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. कोण कोणावर प्रेम करायला मोकळे गेलं? ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. तिसरं बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पण प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बिल किती प्रियशन दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते. आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा? मग याने सांगितलं काय झालं? त्याने सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलंय, मी तुमच्यावरून जीव ओळून टाकलाय. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल है गुलाब का, लडका है गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं. तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसाला. आणि तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय, तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. मित्रानं सांगितलं 5,000. पोरगावला थांबण मराय. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत.
पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, वारस मीच आहे. तर म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. हा, म्हणून 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा, तर काकडा. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. महिला मंडळ, घरात पाणी जपून वापरा, घरात वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा. पहिली गोष्ट, पाण्याचे कॉक सतत बंद ठेवा, लागेल तेव्हा घेत जा. पहिला हंडा दुसऱ्या मजल्यावर घिजायपर्यंत खाली नळ चालूच होती. बा म्हणे मी पट्टी भरी ती, तुझ्या घरातच घे ना नळ सेपरेट, का आला नगरपालिका अवलंबून राजी. तो नवरा लई नोटावाला येतो. 1, पाणी जपून वापरा, गरज आहे की नाही बोला. 2, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5-7 8 12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचं सांभाळायचं. तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे? ऐ ऐ सासूचा तुझा काय संबंध येतो बोलायचा? तू कोण सासूची? ऐ ऐ तू कोण आहे सासूची? तो नवऱ्यापुरतं तो पाहायचं, तुला इकडे बोलायचं काय अधिकार? तू मंगळसूत्र कोणचं घालती? नवऱ्याचं. तुला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुमच्या अंडर कोण आहे? तुमच्या पुऱ्या कानाखाली कोण येईल? नवरा. मग तुम्हाला सासऱ्याला बोलायचं काय अधिकार? काय अधिकार काय? तू लायसन घेऊन आली तिकून? ऐ ऐ बचत गट काढी ती, सासरा उपाशी मारी ती. खरंय का खोटंय? हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. 1, तरुण मंडळी, अंगातली ताकद जपून वापरा. माझा टेलपणा करायला वापरू नका. दिवस फिरलेत. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लात आणतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढितो. अंगातली ताकद माळकऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला, मोर्चे काढायला, टपरे पेटवायला, आंदोलन करायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला, गोठ्यातल्या गाईची सेवा करायला, घरातल्या आईची सेवा करायला, भारत मातेची सेवा करायला वापरा. आता हे दंगली बिंगली करायचे दिवस गेले. आता 15 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 काम करते. नंबर 1. आता 100% जनता सीसी कॅमेरे ते. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन तुझ्या. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि ठकाला ठक भेटल्याशिवाय राहत नाही. 3 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या, बिनबापाची अवलाद. 90 हाणल्या जोरात आणि ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवला. काय चुकील ती की त्यानं? पण ही बापाची अवलाद, बिनबापाचे हे, यांनी त्याची गची धरून ओढलं, त्याला दिल्या 2 ठेवून. आता तो आपल्या भागात होता म्हणून त्याच्या भागात जाऊन डिरिंग कर ना, कर ना. पण तो काय कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला.
गुडघ्यातूनच काढले तिन्ही बी. मी उतरले म्हणलं ती आईला गुडघे नाही राहिले. गरीबाला तरस देण्यासाठी कोणाची माप काढण्यासाठी कटआउट काढण्यासाठी अंगातली ताकद वापरू नका. भारत मातेची सेवा करायला वापरा. मिलिटरीत पोरग कोणाच आहे? ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते, ज्याचा बाप दुसऱ्याच्या बागात झाडाला पाणी घालतो, त्याचाच पोरा देश सांभाळतो. मारामाऱ्या करायला आणि टपरी पारवायला नवीन पद्धत आणली आता वाढदिवस साजरे करायचे. भंगार क्वालिटीची अवलाद. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट. माझाटलं ते बापानं द्यायचे 100, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? त्याला मी 9वी पासून पाहते. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलातली कुठं, त्यानं दुसरी केली असती. आणि मग आता याने वाढदिवस साजरे करायचे कुठं माहिती का? 90 प्यायच्या, ढाब्याच्या पुढं केक ठेवायचा, हायवेला डांबरीवर. त्या केकवर सामुदायिक मुतायचं 2-4 जणांनी. तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि तो एकमेकाचा मूती आणि प्रसाद म्हणून खायचा. आणि मग पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा. ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. खरंय का खोटंय? खरंय. आपले भक्त खोटे बोलत नाही. सांगा हे खरंय का खोटंय? मग वाटोळं याच्यामुळं झालं. पुरींचा हेच झालं. रविवारी पोरगी शाळेत जाती, हा क्लास भरतो कुठं बो हायवेला. पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे. रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? एक अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? सेवा करायला वापरा, वृक्षारोपण करायला वापरा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरा, चांगल्या गोष्टीसाठी वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा कुठेही घालू नका. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्यान आवळी तर मुंडके आम्ही. मूर्खावासारखं वागायचं कसं आहे बी. चांगले बसून लोक जेवत होते खाली. ऊत आला ह्या नालायकांना उभ्यानं जेवण. आणि ते वरहड नालायक ताटली हातात घेत भात पान एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मग चांगले गोल गुलाबजांबू होते, आता गुलाबजांबू कसा झालाय? लांबकोळा. आता गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत, मेला म्हातारा. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, केले एकत्र. राजा राणी. राजा एवढा, राजा एवढा, राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. नामदेवराय म्हणतात, मी काकडा केला पण कसा? देह जावाथी वारा हो, देह जावाथी वारा हो, देह जावाथी वारा हो.
आजारला आलात तर देव आपला करा. महिला मंडळ अय तुमची आई जिवंत आहे ना? आई जिवंत आहे ना? आहे ना? आई जिवंत आहे ना तुमची? आहे ना? तिला कधी भेटायला जा. तुमची पिशवी रिकामी नाही येणार. कवठं येतील, बोर येतील, जांभळं येतील, चिचुके येतील, हरभरे येतील, पण तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी नाही न्यायची, पर्स न्यायची, पर्स. आता उत्तर द्या महिला मंडळ, तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे? आई आहे, बरोबर आहे ना? आता लबाड नाही बोला बरं का. सणासुदीचे दिवस आहे, मी तुमच्या मुलासारखा वळी आली. आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. तुमच्या मुलासारखा मी. तुम्हाला कधी असं वाटलं का तुमची आई मारावा? नाही ना? नाही ना? लबाड नाही बोलायचं बरं का. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? मग तुम्ही ज्याच्या पगारावर उड्या हाणता त्याला आई असेल ना? म्हणजे त्याची उलथावा तू जागावा. देव लय भारी आयडिया करतो, त्याची ठुतो. किती लबाड लोक आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार, कष्ट करायचे. तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला? एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री. 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी. तुला काम नाही काय तिकडे? कांद्यातलं गाबाळ का मर ना, का दुसरीची घरं बिगडी ती? ऐ ऐ जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानं तुझं श्राद्ध येणार. कशावर लिहि, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील. चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ती मिरचीला गेलंय तिखट झालंय, कारल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे? आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके तर हंडीला गेले, काही दहाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला घेऊन गेले. कुंभाराचा काय दोष आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलवायला निघाले पोरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पुरींच्या आयानी पुरी नांदू दिल्या नाहीत. घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तो ना, कळलं ना. तिने सुना आल्या, मग आली आमच्याकडे तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते? प्रस्थान प्रस्थान कवाय? आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात आहे, लांबलं काय ना बाई. हो जम्बूक करी, ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोरे आहे ना महाराज, कोणाला बोलून देत नाही. बायको करू दे, अशी नीट करून टाकीन बायको, आपल्या पुढं नीट करीन. गपचीप बस, असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ. ती इकडं झिरती का? जिला सुन नाही ना एकही, तिथं टक्कळच फोडू देते नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्या देखत आणायची, माझ्या डोळ्या देखत आणायची. अण्णा अन ग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैशाखात सुन आली का ज्येष्ठ तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहित नाही. जिची थोरली सुन आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले, ती म्हणते यंदा नाही, दिवाळीनंतर पाहू. पहिलीनच एवढी जी रावली. माझी भाषा नाही, मी ओव्यांप्रमाणे तुम्हाला पाठ पर्यंत देणार. हो जम्बूक करी गर्जना, जो देखिली नाही पंचानना. कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत, सिंह दिसेपर्यंतच चालती. काही लय दिवस चालत का? हाताने इज्जत घालायची. संसार एवढा नेट लावून काय करायचा? काय मागच्याला घे नाही. आता हे मी 3 करतो रोज, हलक्या हाती 3.
जवळ काढलं चौथे काढतो 3 तास मग माझे नुसते माईकला लागू लागू होट सडले वारा नाही ते माईकला लागू लागू होटच गेले नुसती होट आतून लाल लाल जरद झाली नुसती आदळून 6 तास बोलतो रोज मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले तो म्हणणार मजा आणलं त्यानं रोज 3 गाव हिंडायचा चांगला नादावला होता बाहेर यांना काय केलं नाही महाराज आपणच सावध व्हायचं लोकांना नाही सांगायचं आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर काय मत आहे तुमचं ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना कोटऱ्याचा त्या दिवशी कष्ट बंद का करायचे भजन नाही करायचं दिंडीला पंगत नाही घालायची या नालायकांसाठी बांध कुरकुरू जमीन वाढायच्या नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या चिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचायच्या आपण पाणी मारून दूध विकायचं नाही या नालायकांनी पाणी टाकून प्यायची कायला कमवायची काय कामवायचं काम राहिलं शिल्लक भारीत भारी टीव्ही घ्यायचा बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्याचा नसला भारी गजरा आणायचा बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची मस्त पैकी मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची मस्त एक हात बायकोच्या गळ्यात मस्त मालिका पाहत बसायचं बस पोरे म्हणला असं का केलं भाऊ मी पेरलं एक उतारलं दुसरं आता मला मशागतही करायची नाही वावरच खाट ठेवायचंय तुला काय करायचं कमीत बसायचं कमी महाराजांची भाषा नाही महाराज अंतकाळीचे कोणी नाही हो आपण फक्त आपल्या पुरते एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं काय बोंबलं ती बाई काय थोबाड जोडू जोडू रडती बाई देवान तुझी रान रणकीन झाली मेल्यान मला काल आठवलं त्यांना काल आणि आलं आता काय माझ्या जगण्यात मजा आहे येतेच त्यांच्या संगत नवरा जळवतो ती आगी वडी ती आणि 2-4 बाया तिला माग वडी त्या अशी दिल्ली करा बरं जाळाजवळ न्यायची ना अशी दिल्ली करायची चिंगाट गरगाठील ती कोण मारत तर कोणच्यासाठी मारा झाकली अरे फक्त म्हणायला कोण का एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या म्हणजे मरू नये मरू द्या त्याला 2 पोर असावं गोजीरवाणी आणि 2-4 दिवस व्हा बायको मरून आठवडाभर आणि आपण त्याला भेटायला जावा ते असं दारात बसलं राहत पोरं खेळा त्या अंगणात आपण त्याच्या जवळ जायचं त्याला म्हणायचं काय चालय काय चालय तो म्हणतो काय चालायचं वाटोळ झालं परपंचाच जगण्यात मजा नाही राहिली देवानं माल न्यायला लागत होतील नव्हतं न्यायला लागत बिगर बायकोच्या जगण्यात मजा नाही कसा आठवडा काढला माझं मला माहिती त्याला विचारायचं बायको बिकू करता का छे 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 मला काय करायचं बायको करून पण यांनी कोणाला आई म्हणा मग यांची आई त्याची मावशी होईल कारण लबाड जनताय महाराज लबाड लोक आहे हो फॉर्म भरायला अख्खं गाव प्रचाराला अख्खं गाव उमेदवार पडला एकटाच घरी आलो कार्यकर्तेच गायब कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उधळून मोकळे कष्टाचं चीज झालं मुतले तिकडं महाराज जी मंडळी गाथाटा काय पाण्यात होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती काय बोलायचं महाराज तेच मोठे रडत होते ज्यांनी खापर द्यायची बंद केली काय बोलायचं महाराज म्हशीच्या येडग्याची तुलना लोकांनी रणोबरा शिकली हो समाज फक्त खिस्सा गरम आहे तवरच आहे भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोते ती दाना निघून गेलो त्याचा मुक्काम सुली ती 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही सनाट निघती फुलाच्या गाडी उलटी बापाला अशी हात करते असेच हप्ते पेडा तर दुसरा हप्ता घेऊन येते काय का आलंय हो बारीक अभ्यास करणं महाराज काही नाही महाराज गाथ्यातलं एक वाक्य अनुभवाचं आहे तुमचं काय मत आहे तुकोबारायच्या जीवनात जेवढे अनुभव आले ना तेवढे बिचारीने जसेच्या तसे जगासाठी लिहून ठेवले 42 वर्षात तुकाराम महाराज म्हणजे कधी रडलो नाही पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भिकच मागायची माझी पंचायत झाली तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं कोपला पाटील गावचे हे आता काय बोलायचंय महाराज तुकोबाराय सारखे 400 एकर जमीन दान केली ती तुकोबाराय लोकांना काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी काय विचारायचंय महाराज बायको गेली पोरग गेला अन्न पाण्या वाचून पोरग गेलो रडले नाही कधी
पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण ज्या दिवशी खडकावर बसून भजन केलं, गाथा जेव्हा पाण्यावर तरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले तेव्हा तुकोबाराय रडले. काय बोलायचं, प्रार्थनाच केली देवाकडे, श्री अनंता काय बोलायचं महाराज, काय अभंग तुकोबारायला नेऊन ठेवले. बस नको देवा, आता मी अवगुणी अन्यायी, मला यांच्यात राहायचं नाही रे बाबा. मी 42 वर्ष राहिलो, माझं मला माहिती. आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली. आता दिसून हे जना ऐसे करीनार. काय महाराज भाषा आहे संतांची. मला राहायचं नाही, यांच्यात राहू नये, काही उपयोग नाही. अहो माया बायकोलाच माझ्या संग यायचं नाही तर जगाचं काय घेऊन बसलं. माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्या बरोबर वैकुंठाला यायला, गल्लीतल्या लोकांना आरुळी देऊन सांगितलं, अरे तुम्हाला देव न्यायला आलाय, तुम्ही चला. लोक म्हणली तुला नाही काम, तू हिंड. काय बोलायचंय मला. पण शेवटी एक ध्यानात ठेवा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित. गाथ्यातला एक शब्द पाठ करा फक्त, काहीच नका करू. एक एक शब्द पाठ करा. करण्यासाठी कमावता तुम्ही, काय नाही फायदा महाराज, काही नाही. शेरपंजरी भीष्म पडला, कोणी सोडवला नाही महाराज. दशरथ पुत्र शोकाने मेला, त्याचा पोऱ्या देव होता, कोणी सोडवला नाही. पण बायको पळवणारा देवासमोर मेला, याच्यापेक्षा काय कौतुक असावं महाराज. देवाची बायको पळवणारा रावण पण देवासमोर मेला, आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मेला. काय तर रावणाचा अभ्यास आहे, पोथ्या वाचणार आणि उरफाटा केला मारा. काय लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली, असं बरळू नका. काही कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं, कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय राहू नका. 3-3 वेळा सांगा रावणानं आईसारखा. विद्वान माणूस होता तो, जगातला पहिला भक्त आहे, शंकर प्रसन्न करणारा रावण, आणि मरताना हसणारा सुद्धा. रामाच्या हातानं मरलं म्हणजे तुम्ही काय भाग्य समाजा काय महाराज. 2-4 गोष्टी अशा झाल्या. जटायू रामाच्या मांडीवर मेला, काय भाग्यवान पक्षी असेल महाराज. रेडा किती भाग्यवान असेल, त्याच्या पाठीवर माऊलीचा हात गेला. अहो जिजाबाईचा पाय किती भाग्यवान असेल का, तो देवाने हातात धरला. आपल्या लोकांनी उरफाट्या पोथ्या वाचायच्या. रावणांशी त्या वाल्याचं तसंच केलं, म्हणजे 7 रांजण बामणं मारली त्यानं. एवढी बामणं होती का इथं? 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्यानं आणली कुठून एवढी बामणं? बरं आणली तर आणली, बामणं डोंगराला गेलती का आला? तो काय माणसं गावात येऊन मारित होता का? असं नाही. त्याचे आध्यात्मिक शास्त्र पहा, ती गोष्ट आहे, म्हणजे कथा आहे, पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची. आणि वाल्यासारखा भाग्यवान दुसरा माणूस नाही का त्याला नारद भेटायला गेला. आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेल्या शब्दाच्या पुढं जाता आलं नाही. फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता, त्याला संगत वाईटाची होती. आणि एवढंच पाठ करा, उगाच त्यानं माणसं मारू दे. तुला काय, तुझ्या वाड्यातलं नाही ना हल्लं कोणी, मग गपचीप राय. काही लोकांनी कीर्तनात अर्धा तास रंगवायची. ती रावणाच्या झोपडीच्या बाहेर गेला, हातात कोटोरा होता, सीता बाहेर आली, पाय पुढं टाक म्हणली, उचलली, राहू दे. अरे तुही सीता 12वीच्या पेपरला गेली, अजून नाही आली, मग तो रावणाची निदान नेली तरी त्यानं. नाही, अशा कथा नाही पाठ करायच्या. जगातल्या सगळ्या कथा कशाशी जुळवायच्या? याच्याशी जुळून देऊ का तुम्हाला? रावण एका मिनिटात. मी नावाच्या रावणानं सगळ्या इंद्रियाला कामाला लावलं, याला सीता पळवणं म्हणतात. आपल्याला मी नावाचा रावण आपल्या शरीरात आहे, आणि हे 10 इंद्रिय मी नावाच्या रावणाचं ऐकतात. माया नावाची सीता ताब्यात येत नाही, त्यामुळे भक्ती घडत नाही आणि सुख मिळत नाही. हीच सीता पळवली. हे जर असे पूर फट्या पोथ्या नाही याच्यात बसवा. आणि आज तुम्ही मी कशावर संपलोय? त्या बाबळीपासून या बाबळी पोहोत आपलं. तू जाऊन दाखव, मग तू येईल, मी इकडली आखी इकीन पण तुझी जिरीन. सावध व्हा, नुसती कीर्तन ऐकू नका. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाया, आणि तुम्ही लागले जमिनी इकायला. सुधारायचं कोणी? आता माया पुढे बसले का? खरंय खरंय, पटलं आपल्याला, खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. दिली ठोकून आमच्या, चालली घरी. अरे बदला बाबा, आणि हे बदलावच लागेल, बदलावच लागेल. काही नाही, म्हाताऱ्या माणसांना 2 वाक्य सांगतो.
मरण्याच्या अगोदर 5-10 गुंठे जमीन आणि 5-10 हजार रुपये नावे ठेवून मारा. माझं ऐका, मला गाढव म्हणा. आणि एवढं जर माझं ऐकलं नाही तुम्ही, देवळात मराल, देवळात. आणि म्हातारा देवळात मेलो. सुनबाई म्हणली आमच्या मामजींना मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले हे फक्त मामजीला आणि मारुतीलाच माहिती. बाई कसा मिळाला? नाही, मरण्याच्या अगोदर म्हातारी माणसांना अजून एक सांगतो, झोपताना असं झोपत जा. आता याला मोकळं ठोत जाऊ नका, हा जाऊ शकतो. याला कापून नितीन पोर कापून आणि डायरेक्ट त्याला ढग देतील. गट नंबर 13 उडत गेला म्हातारा. भयान प्रसंग आलाय महाराज, भयान. नाही आला? हा, भाषण करणारे लोक ठोकर ध्यानात ठेवा. 2 ठिकाणी भाषण टाळीत जा, एक दहाव्यात आणि एक लग्नात. दहाव्यातलं भाषण शक्यतो टाळीत जा. लय वाईट बोला ते बसलेले लोक महाराज. तुम्हाला वाटतं आपण चांगलं भाषण करतोय? ची वाळूत बसेल मंडळी राहते ना, लय वाईट बोला त्या महाराज. आता काय सांग, तुम्ही बसते नसेल त्यांच्यात. मी कधी बस, मला काय फेटा काढलो कोणी ओळखीत नाही टपक्यात. हा, मी कुठं दहाव्यात बसलो ना, खालची इतकी वाईट बोला त्यात, कारण त्यांना आपले सगळे लफडे माहीत. बरं, ती कचाकच घोडा लावतात खालून महाराज. दहाव्याच्या ठिकाणी एखाद्या जाणकार माणसानं 5 मिनिटं बोलावं, सगळ्यांचं आभार मानावं आणि सोडून द्यावं. काय मत आहे तुमचं? बस, लग्नांमध्ये भाषण करीत नका जाऊ. लगामा सगट घोडा सोडतात खालून लोक. लगाम सुद्धा काढते नाही वाढत. लय वाईट बोला ते लोक, कारण लोक एक तर वैतागेल राहतात, गरमट मोकार, लग्न वेळेत नाही आणि भाषण करणारे काय टाळ्यावर नाही. लग्नातली भाषण टाळी जा. इंदुरीकर गेल्या का लग्नाला, ते बसलं गर्दीत. इंदुरीकरला काय माहिती लफड्याचं लग्न आहे. पण त्या मांडवातली बोलत होती, चौजाऊन चौथा उरला आणि गुलाबजांबू गाले सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं काय ना. तेवढ्यात एक जणांनी इंदुरीकरचंच नाव पुकारलं आशीर्वादाला. आता त्याला उठायची पाळी आली. आता लोक त्यालाही सोडी द्या का, हा लायकीचा उठला म्हणले आशीर्वादाला. याचा कावा लागू पडायचा, त्या पुरीला 2-3 महिना असेल. लई वाईट बोलत हे टाळी जा महाराज. हे बरं, हाताला चव जायची लक्षणं नाही महाराज. बरं, लई वाईट बोलत. बरं, जेव्हा ज्याला काहीतरी कळत आहे तो बोलला तर चला. ज्याला बायको ऐकत नाही, हातानं चव घालवायची का नाही. आपण बायको बोलायचं आणि त्यांनी गोळा लावायचा. म्हणजे कॉलेज सुटलं 2-4 कबरे बांड्या पुरे होते, शांबड्या बंगार केस कुणीकडे, इथल्या फटीत चमकी, आणि त्यांच्या मागे 2-4 सांड आले वळू. मिश्या काढेल, स्वच्छता असा घाण वास, बंगलात गुचिड्या. आता चौकशी जाती माणसाची. पा ते पोरग त्या पोरीला पाहिल्यावर काय म्हणलं माहिती का, अरे चंद्राचा दिवसा उगला. म्हणजे ही पोरगी कशासारखी, चंद्रासारखी. ती काय म्हणली माहिती का, अरे चंद्राचा दिवसा उगला. ती पोर नंगाट होती, तिच्या पायी 2-4 पोरांनी कांद्याचं औषध गेलो. ती म्हणली पण घोबडाला दिवस दिसलं कसं. हातानं चव घालवायची लक्षण आहे काही. याला म्हणायचं घर जाळून कोळशाचं दुकान. काय चव घालायचं नाही. सावध राहा महाराज, काळ फार वाईट येणार. आता हे उगाच कीर्तन प्रवचन आहे ना, आमच्यासारख्याची कीर्तनं जाऊ द्या. मी मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येऊन ही कीर्तनं थोडीशी सत्य, पण ती काळाची गरज. इथं थोडं आकळलं पाहिजे. आता ही कार्टी 10वी 12वीची फटकावली पाहिजे. आता 6 तारखेला 12वीचे ओळू मोकळे होत्या. ही जरा कामाला लावा ना, यांना कांदे उपसायला लावा ना, जरा बारी द्यायला लावा ना. ही कवर बोंबलं दिंडायचं. 60-70 हजाराची गाडी याला पेपरला जायला. महाराज परदिवसपासून पेपर सुरू झाले 12वीचे. आज फिजिक्सचा पेपर आहे. आता बोलू नये, सरकार कटाळलं कॉफी करून म्हणजे बंद करण्यासाठी प्रयत्न करून. शिक्षकाची बी कॅपॅसिटी संपली. बाप कॉफ्या पुरवायला लागलेत पोरांना. कोणाला सुधारायचं मला सांगा. आता जो पोरगा बापाला कॉफी पुरवायला जातो तो बाप असू शकतो का त्या पोराचा?
कसं शक्य आहे? अहो, जो सक्का बाप आहे तो जवळ घेऊन पोऱ्या खान फटीन. नालाय का वर्षभर मी तुझी फी भरली, तुला 35 मार्क पाडत नाही, आपल्या घरात यायचं नाही नापास झालो. कॉफी करतो नालाय का तू? मी आयुष्यभर काबाड कष्ट केले, बिचारा माझे कांदे विकायला गेलो तर मी उपाशी उन्हात मार्केटमध्ये बसलो. नालाय का तुझी फी भरून तुला मोठं केलं, तुला 35 मार्क पाडत नाही. टोणग्या नापास झाल्यावर आपल्या घरात यायचं नाही, आजच यायचं नाही. फळ फटकून टाकला पाहिजे पोऱ्या. 35 मार्क पाडव ना टोणक्या तुला. रिकाम्या जागा 5 मार्काला आहे, जोड्या 5 मार्काला आहे. एका वाक्यात उत्तर मग तू करीत काय होता वर्षभर? थोबाड भाई, ही सख्या बापाची लक्षणं आहेत. फटकून टाकलं पाहिजे पोरग. पोऱ्या म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घालायचे त्याचे. फार मी करील प्रयत्न परत. झटकून टाकला पाहिजे पोऱ्या. हा त्याला खतपाणी आहे ना इकून. हातीलय हितलय खताची मोठी गोण. ही म्हणती परीक्षेचा काळ आहे, त्याला बोल नका, तो काही करील. काय करेल तो? अरे पप्याची आई, त्यानं काय करायचं ठुलय. काय करेल तो? उलट आईनं म्हणलं पाहिजे अभ्यास कर. आई म्हणली टेन्शन नका देऊ त्याला. मी हेच झालं, आठवड्यातून एकदा पोरगी जवळ घेतली पाहिजे, तिचं कानफाड फोडलं पाहिजे, आठवड्यातून एकदा मुलगी हल्लीत पाहिजे. काही नाही, सहज का होईना. तिचं थोबाड फोडून टाकलं पाहिजे, तिचे हात तपासा. बांगडी नाही का, ठेवून द्या 2-4 तिच्या. पुरी रविवारीच पोरगी शाळेत जाते आपली, म्हणजे दप्तर भरत आहे का शाळा? बरं तिला दप्तर नको? गुड्डी काय वागती काय आपली पोरगी? तिची केस तपासा, तिला जवळ घ्या, तिचं थोबाड फोडा, तिच्या मोबाईलचे रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा, तिला कोणाचा फोन येतो हे तपासा, ती कोणाशी किती टाइम बोलली हे तपासा, त्याचे व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नावं नसतात, दत्तू पाटील, भिका पाटील. नाही, त्यांच्या त्या खुणा असतात. खुणा महत्वाचा असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, त्याच्याबरोबर पडून जायचं 3 स्टार. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जने सायलेंट असतो तो, फक्त कणवतो घरात. खर्र खर्र भर फटका धरून. याला कुठं तरी आवर घातला नाही तर गाव तिथं वृद्धाश्रम सुरू होईल.